आहा, गरमागरम आणि भरपूर सारण घातलेलं मटर पराठा सकाळ सकाळ नाश्त्याला असेल तर अजून काय पाहिजे. चला तुम्हा मंडळी, आज बनवूयात अतिशय खमंग आणि चविष्ट असा मटर पराठा. बाजारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हिरवेगार असे मटर उपलब्ध आहेत. थंडीचे दिवस आहेत, ज्या भाज्या ज्या सीझन मध्ये उपलब्ध आहेत त्या आवर्जून जास्तीच्या खाल्ल्याच गेल्या पाहिजेत. त्यासाठी आज बनवणार आहोत मटर पराठा, पण इतका फ्लेवरफुल बनणार आहे की यानंतर तुम्ही दुसरा कोणताही पराठा विसरून जाल. यासाठी वाटीभर मटार घेतलेत. हे मटर अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचे. शिजवून घेतल्यामुळे मटर छान सॉफ्ट होतात आणि त्याचा उग्रपणा सुद्धा पूर्णपणे निघून जातो. पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून यामध्ये हे मटर घालून घ्यायचे आणि फक्त 5 मिनिटं मटर उकळून घ्यायचे. खूप जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही. सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला किंवा अगदी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा तुम्ही मटर पराठा आरामात बनवू शकता. 5 मिनिटं झालेत, वाटाणे छानपैकी शिजले गेलेत. तुम्ही रंग बघू शकताय, किती सुंदर असा हिरवागार असा वाटाण्यांचा राहिलाय. वाटाणे काढून घेते. आता सुंदर असं आपल्याला ह्याचं वाटण बनवायचं आहे, जे की आपलं मेन सारण असणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शिजवलेले वाटाणे घालून घ्यायचे. आता याचमध्ये चवीसाठी घालून घेणार आहोत आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या वापरल्यात. त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची, त्यामुळे रंगही छान मेंटेन राहणार आहे. आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ओबडधोबड असं हे वाटण करून घ्यायचे. खूप जास्त याची बारीक पेस्ट करायची नाही. छान भरडं असं वाटण इथे करून घेतले. आता हे वाटण बाजूला ठेवूयात आणि आता घेऊयात आपलं पीठ मळायला. आता पीठ मळण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेते. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 3 चमचे दही घालून घ्यायचे. बरेच वेळेला आपण पराठ्यासाठी मैदा वापरतो, परंतु मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ कधीही खाल्लेलं चांगलं आणि मैद्याने जे पराठ्याला चव येते ना, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने छान ही गव्हाच्या पिठामुळे येते. चला, आता अतिशय मौसूद असा हा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. डो खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मीडियम घट्ट असं मळायचं आहे. कारण पराठ्याचा डो कधीही पातळ किंवा खूप घट्ट मळू नका, मीडियम घट्ट असं मळा, जेणेकरून पराठा आपला छान टम्मा असा फुगतो आणि खुसखुशीत असा होतो. पीठ छानपैकी मळून झाले. वरून 1 चमचा 1.5 चमचा तेल घालायचं आणि पीठ हाताने छानपैकी मळून घ्यायचं. आता हे पीठ किमान 10 ते 15 मिनिटं भिजू द्या, म्हणजे पराठे आपले छान खुसखुशीत व्हायला मदत होते. चला, पीठ छानपैकी मळलं गेले. झाकण ठेवून 15 मिनिटं बाजूला भिजायला ठेवले. तोपर्यंत आपलं सारण करून घेऊयात. पॅन गरम करून घ्यायचा. पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं. तेलावरती फोडणीसाठी सगळ्यात आधी जिरं घालायचं आणि अगदी पाव चमचा हिंग घालून घ्यायचं. हिंगामुळे पराठ्याला आपल्या सारणाला खूप छान चव येते, त्यामुळे हिंग आवर्जून घाला. जिरे आणि हिंगाची छान फोडणी बसली की यामध्ये हे केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि आता हे वाटण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं. वाटणातलं सगळं मॉइश्चर परतल्यामुळे निघून जातं आणि चवही खूप छान येते. मधलं संपूर्ण मॉइश्चर काढून टाकण्यासाठी अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये वापरणार आहोत. कोणता हे पुढे सांगतेस. वाटण आता मसाला छानपैकी सगळ्यात सुरुवातीला परतवून घ्यायचा. छान परतला गेला की यामध्ये घालायचा 1 अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आपण सुरुवातीला मिक्सरमध्ये ज्यावेळेला वाटून घेत होतो त्यावेळेला फक्त त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं लसूण घातलं होतं, कोणतेही मसाले घातले नव्हते. आता हे सगळे ड्राय मसाले घातल्यानंतर परत एकदा हा मसाला छानपैकी परतवून घ्यायचा. छान खमंग परतला गेला की सगळ्यात शेवटी यामध्ये जी काही आलू भुजिया बाजारामध्ये दुकानामध्ये मिळते ती अगदी 4 ते 5 चमचे हाताने अशा पद्धतीने चुरून घालायची. याऐवजी तुम्ही फरसाण जरी घातला ना तरीही चालेल. फक्त फरसाण थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्या, ओबडधोबड असा, आणि नंतर घाला. दोन्हीपैकी एक काही तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे आलू भुजिया घातल्यानंतर मी परत एकदा हा मसाला छानपैकी परतवून घेते. तुम्ही बघू शकता मॉइश्चर बऱ्यापैकी निघून गेले. अतिशय सुंदर अशी टेस्ट या आलू भुजियामुळे या सारणाला येते, त्यामुळे आलू भुजिया मिळाली तर आवर्जून ती घाला. चला, सुंदर असं हे सारण आपलं तयार झाले. आता घेऊयात पराठे बनवायला. सारण छानपैकी थंड करून घेतले. पीठही छान 15 मिनिटं भिजलं गेले. आता तेलाचा हात घेऊन परत एकदा पीठ हाताने छानपैकी मळून घेते. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, मटार हे प्रथिने, फायबर समृद्ध असल्यामुळे पचन सुधारते व शरीराला चांगली ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले जीवनसत्व आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, हृदयासाठी उपयुक्त ठरतात. महत्त्वाचं, कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राहतं आणि रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणास ठेवण्यात मदत करतं. त्यामुळे बाजारामध्ये सहजपणे असलेले हे मटार आपण आवर्जून खाल्ले पाहिजेत. चल, आता पराठा बनवून घेऊयात. पराठा आज थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला मीडियम गोल पोळी लाटून घ्यायची. यावरती मधोमध सारण ठेवायचं आणि त्यानंतर चारही बाजूने आपण याला छान रॅप करणार आहोत.
पराठ्याचं सारण थोडंसं नेहमीच्या पराठ्यापेक्षा बाकीच्या पराठ्यांपेक्षा ओलसर आहे, त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर पराठा अजून छान होतो. परंतु नेहमीच्या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी काही फरक पडणार नाही. फक्त सारण भरताना मात्र हलक्या हाताने भरा आणि उंडा भरून झाल्यानंतर तो थोडासा दाबून घ्या, किंवा या पद्धतीने सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. गोलपोळी लाटली, सारण ठेवले, चारही व्यवस्थित कडा उचलून सारणावरती ठेवायच्या, चारही बाजूनी व्यवस्थित लॉक करायचं, हाताने हलक्या हाताने अगदी प्रेस करून घ्यायचं, वरून पिठी टाकायची आणि अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा. यामुळे पराठा दिसायलाही सुंदर दिसतो. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत असा वेगळा पराठा बघितला की सगळे लगेच खायला पुढे येतात. पराठा डोळ्यानेच इतका सुंदर दिसतो ना, हिरवागार असा रंग आणि चौकोनी आकार, त्यामुळे कोणालाही नुसतं बघूनच हा खावंसा वाटेल. चला, सुंदर असा पराठा लाटून झालाय. आता पराठा लाटताना खूप जास्त पातळ लाटायचं नाही, छान गुबगुबीत असा हा पराठा लाटायचा. यामुळे मधलं सारणही व्यवस्थित असं पसरलं जातं आणि पराठा आपण भाजताना छान तो गुबगुबीत असा फुगतो आणि चवीला सुद्धा अगदी खुसखुशीत असा लागतो. पराठा छान लाटला गेला, तुम्ही बघू शकताय सारण किती सुंदर असं पसरलं गेले. अगदी एकसारखं असं सारण सगळ्या बाजूनी छान पसरलं गेले. आता दुसरा सुद्धा पराठा मी लाटून घेते. एका वेळेस मी 2 पराठे लाटून घेणार आहे आणि त्यानंतर ते भाजूनही घेणार आहे. तुम्ही सकाळच्या घाईमध्ये 2-3 पराठे छानपैकी लाटून ठेवू शकता. फक्त पराठे लाटल्यानंतर ते एकावर एक ठेवू नका, कारण ही पराठ्याची पीठ आपलं थोडंसं मौसूद असं आहे, खूप जास्त घट्ट नाहीये. जर तुम्ही हे पराठे एकावर एक ठेवले तर पराठे एकमेकाला चिटकू शकतात. फक्त वेगवेगळ्या डिशमध्ये काढून ठेवा आणि नंतर भाजताना मात्र ते छानपैकी भाजून घ्या. चला, दुसरा सुद्धा पराठा याच पद्धतीने मी लाटून घेतलाय. तुम्ही बघू शकताय सगळ्या कडा मी आवर्जून व्यवस्थित अशा लॉक करते. एकावर एक ठेवताना हलक्या हाताने कडा लॉक करा, पिठी टाकून व्यवस्थित असं लाटून घ्या. लाटताना मात्र हलक्या हाताने लाटा आणि आवर्जून कडेने लाटून घ्या, म्हणजे कडा खूप जास्त जाड राहणार नाही. चला, चौकोनी आकार दिला गेला की लगेच पराठा भाजायला घ्यायचा. तवा छानपैकी गरम करून घ्यायचा, त्यावरती तेल शिंपडायचं आणि पराठा टाकून घ्यायचा. आता कोणताही पराठा भाजताना मात्र अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती भाजायचा, म्हणजे पराठा छान खमंग खुसखुशीत असा भाजला जातो. खूप हाय फ्लेमवरती भाजायला गेल्यानंतर पराठा खूप पटकन भाजतो आणि पाहिजे एवढा खुसखुशीतपणा पराठ्यामध्ये येत नाही. वरच्या बाजूनेही मी तेल थोडंसं शिंपडून घेतलंय आणि त्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवरती पराठा भाजून घेते. तुम्ही बघू शकताय सोडा वगैरे अजिबातही आपण घातला नाहीये तरी सुद्धा पराठा किती छान असा फुगतोय. आपण पराठा छान लाटताना तो गुबगुबीत लाटला होता, थोडासा हलकासा जाडसर लाटला होता, त्यामुळे पराठा छान असा तो भाजला जातो आणि सारणही एकसारखं असं पराठ्यामध्ये अगदी कडेपर्यंत पसरलं गेले. सुंदर असं पराठा मी पहिला भाजून घेतलाय. आता दुसराही पराठा याच पद्धतीने भाजून घेते. सारण छान कडेपर्यंत पसरलं गेल्यामुळे ना प्रत्येक घासामध्ये त्या सारणाची चव येते आणि रंग सुद्धा अप्रतिम असा येतो. भाजल्या लगे ह्याचा रंग ओळखू येत नाही, परंतु थंड झाल्यानंतर अजून तो पराठ्याचा रंग छान दिसायला सुरुवात होते. चला, सुंदर असे मी दोन्ही पराठे इथे भाजून घेतलेत आणि आता हे पराठे आपण सर्व करून घेऊयात. तुम्ही रंग बघू शकताय किती सुंदर असा आलाय ना, अतिशय सुंदर असा हा रंग येतो. आता हे पराठे तुम्ही दह्याबरोबर, सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात, कारण यामध्ये आपण इतके सुंदर फ्लेवर, इतके सुंदर मसाले घातलेत की काही विचारायलाच नको. त्यामुळे दह्याबरोबर खा किंवा असाच खा, कशाही सोबत हा पराठा भारीच लागणार आहे. एक पराठा मी तुम्हाला उघडूनही दाखवते. तुम्ही बघू शकताय अगदी कडेपर्यंत सुंदर सारण पसरलं गेले. अगदी एकही पराठ्याचा कोपरा असा राहिला नाहीये की तिथे हे सारण पसरलं गेलं नसेल. अगदी गोल उंडा करून ज्या वेळेला आपण पराठा भरतो ना, त्याहीपेक्षा जास्त छान सारण या चौकोनी पराठ्यामध्ये पसरलं जातं आणि खुसखुशीतपणा आता तुम्हाला जाणवत असेल. हाताने तोडल्याबरोबर दोन्ही लेअर छान वेगळे होत आहेत आणि अतिशय खुसखुशीत असा हा पराठा तयार होतो. दह्याबरोबर मी सर्व करून घेतलाय. कसा वाटला आजचा हा मटर पराठा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग खुसखुशीत आणि सुपर टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.